नमस्कार मंडळी. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये मक्याचे कणस तर खूपच छान छान येतात आणि स्वीटकॉर्न तर एकदम मस्त लागतात. आपण स्वीटकॉर्न भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने खातो. त्यांचे दाणे काढून त्यांना खातो, तर त्यांना आपण भाजून खातो. तर आज तुमच्यासमोर मी ह्या स्वीटकॉर्नपासूनच अगदी छान असा इंटरेस्टिंग असा ढोकळा तयार करून दाखवणार आहे. इथे मी अर्धा कप मेजरमेंटच्या हिशोबाने बेसन घेतलेलं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप मी इथे रवा घेतलेला आहे. इथे मी जाड रव्याचा वापर केलेला आहे. तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता. तर त्याच कपाने इथे मी अर्धा कप फ्रेश दही घेतलेली आहे. हे दही मी घरीच विरघळलं होतं. तुम्ही पाहू शकता किती मस्त खापच्या खाप दही आलेले आहे. तर ह्याच कपाने मी अर्धा कप फ्रेश दही घेतलेली, म्हणजे आपल्याला समान मेजरमेंट घ्यायचं आहे. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही अजून. फक्त ह्या दह्याच्या मॉइश्चरमध्ये आपल्याला हे पूर्ण रवा आणि बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला लागेल तर आपण थोडंफार पाणी टाकू शकतो. तिथे मी बघा अगदी बिलकुल त्या दह्यामध्येच भिजलेलं आहे. आता आपल्याला याला ना व्यवस्थित मिक्स करायचं आहे, रवा, बेसन आणि दही. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटांकरता, म्हणजे आपला रवा हा चांगला फुलेल. तर इथे आता आपण इथे मी एक भुट्टा घेतला होता, म्हणजे मक्याचं कणीस घेतलं होतं. ह्या स्वीटकॉर्न आहे, याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर मॉइश्चर असतं आणि हे तुम्ही घेणार ना तर फ्रेशच घ्या. फ्रेश असल्यामुळे काय होईल, याच्यामध्ये ना जास्त मॉइश्चर असल्यामुळे याच्या त्या दाण्यामध्ये अगदी गोडवा राहतो आणि खमण ढोकळा याचा बनवला ना तर खूप टेस्टी लागतो. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. दरवेळेस कणसापासून असं एकच पदार्थ बनवून खाण्यापेक्षा किंवा भाजून खाण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवून बघा. खूप छान लागतो आणि टेस्टी लागतो. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता हा ढोकळा. इथे मी एक कणीस घेतलेला आहे अशा पद्धतीचं मोठं. तर याला हे पण याचं मेजरमेंट जर केलं तर अर्धा कपच निघेल. त्याच्यामुळे मी एक मोठं कणीस वापरलेलं आहे. आता आपल्याला याचे दाणे आहेत ना असे चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही दाणे काढून असं मिक्सरमध्ये वाटू शकता, पण त्याला जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने कापते, म्हणजे पटापट होतं. जर तुमच्याकडे फ्रोझन असतील मक्याचे दाणे तर तुम्ही तेही घेऊ शकतात, पण ते घेण्यापेक्षा जर ताजा मका असेल ना तर त्याचा अगदी छान टेस्ट लागतो. त्याच्यामुळे जर ताजा असेल तर तुम्ही ताजाच घ्या, नाहीतर मग ऑप्शनल तुम्ही फ्रोझन दाणेसुद्धा घेऊ शकतात. आता इथे आपण बघा पूर्णपणे दाणे काढून घेतलेले आहेत. एका मक्याच्या कणसापासून माझे एवढे दाणे निघाले. आता आपण हे सगळे याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया. आणि आता आपण याला ना पल्स मोडवर फिरवायचं. जास्त एकदम बारीक फाईन याची पेस्ट नाही करायची आपल्याला, फक्त थोडंसं दरदर राहायला पाहिजे. आपल्याला याला फक्त थोडंसं जाड आणि बारीक असं ठेवायचं आहे. इथे मी बघा मस्तपैकी याला फिरून घेतले पल्स मोडवरती. तुम्ही पाहू शकताय टेक्स्चर याचं कसं आलेलं आहे, अगदी जाड आणि बारीक आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे याची टेस्ट अगदी छान लागते. इथे मी एका साईडला गॅसवरती आपलं स्टीमर रेडी करते, म्हणजे आपल्याला नंतर पटापट प्रोसेस करता येईल. आता इथे आपला रवा, बेसन आणि दही हे पण छान फुललेलं आहे. तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण केलेलं तेव्हा किती पातळ होतं थोडंसं, आणि आता रवा छान आपला फुलून आलेला आहे. तर रव्याचं कुठलंही करताना तुम्ही त्याला थोडंसं रेस्ट द्या. इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे, थोडंसं हिंग टाकूया आपण. हिंगामुळे ना खूप छान टेस्ट येते आणि पचायला पण खूप हलकं जातं. त्याच्यामुळे मी 1/4 चमचा इथे हिंग टाकलेले आहे. आता आपण इथे 2 चमचे तेल टाकूया. जास्त पण तेल नका टाकू. तेल टाकल्यामुळे काय होईल, आपण जेव्हा ढोकळा खाऊ तेव्हा ते घशामध्ये अडकल्यासारखं वाटणार नाही आपल्याला. तर इथे आपण आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. मी ते याच्यामध्ये अजून पण पाणी टाकलेलं नाही आहे, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला याला मिक्स करायचं आहे. हे बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण जे मक्याचे दाणे वाटले होते मिक्सरमध्ये, आता आपण ते याच्यामध्ये सगळे टाकून द्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण दाणे हे टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये. आता आपण परत एकदा याला मिक्स करूया. आता ह्या मक्याच्या दाण्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये आपलं हे मस्तपैकी बॅटर तयार झालं. तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त. आता थोडंसं सैल झालेलं आहे हे बॅटर. हे बघा आपण अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे. आता मी काय करणार आहे, आपण मिक्सरच्या भांड्यात जेव्हा जे दाणे वाटले होते ना त्याच्यामध्ये थोडंसं आता पाणी टाकेल, म्हणजे ते सगळं व्यवस्थित निघून जाईल मिक्सरच्या भांड्यातून. अगदी मी 1 ते 2 चमचे पाणी टाकलं होतं, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा याच्यामध्ये. आपल्याला हे मिक्सचर आहे ना थोडंसं असं घट्ट ठेवायचं आहे, तेव्हा तुमचा ढोकळा पण चांगला बनेल. जर तुम्ही पातळ ठेवलं तर तो व्यवस्थित बनणार नाही आणि फुलणार पण नाही. त्याच्यामुळे ही काळजी नक्की घ्या. आता आपण इथे ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा स्टीम करणार आहे त्याला आपण तेल लावून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला
लगेचच याच्यामध्ये बॅटर टाकता येईल. आता इथे मी अशा पद्धतीने तेल लावून घेतले. आता आपण हा इन्स्टंट ढोकळा करतो त्याच्यामुळे मी इथे इनोचा वापर करते. नाहीतर तुम्ही इनो नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडाचा सुद्धा वापर करू शकतात. आता इथे मी एक पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं मी लिंबू पिळते त्याला ॲक्टिवेट करण्याकरता. हे बघा आता म्हटलं लिंबू पिळला आहे मी, तर अर्धा लिंबू टाकला होता. आता आपल्याला हे अगदी हलक्या हाताने मस्त व्यवस्थित वरून खालपर्यंत हलवून घ्यायचं आहे. बघा किती मस्त छान फुलून आलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला अशीच ठेवायची आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा, जास्त पातळ करू नका. अगदी सोपा आहे, काही झटपट बनतो, काही जास्त वेळ लागत नाही. आणि ना तुम्ही मक्याच्या दाण्यापासून हा ढोकळा नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतो. आणि काहीतरी वेगळं घरच्यांना पण खायला दिलं ना तर त्यांना पण जरासा आनंद वाटतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आता लगेचच आपण इनो मिक्स केल्यावरती जास्त वेळ वाया घालायचा नाही आहे. आपल्याला लगेचच हे बॅटर आपल्या भांड्यामध्ये टाकायचं, शिफ्ट करायचं आहे आणि पटकन याला मी ना थोडंसं व्यवस्थित पसरून घेते. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण याच्यावर थोडीशी ना लाल तिखट टाकूया, म्हणजे अगदी छान टेस्ट येईल आणि दिसायला पण छान दिसतं. आता लगेचच आपण याच्यावर झाकण ठेवून याला 15 मिनटापर्यंत कंटिन्यू हाय फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचं आपल्याला ढोकळ्याला. 15 मिनटं आपल्याला राहू द्यायचं आहे. हे बघा 15 मिनटानंतर आता मी थंड झाला, गॅस बंद केला होता मी. आता आपण याला काढून घेऊया. थंड झाल्यावरच कट करा, गरममध्ये तुम्ही कट करू नका, कारण गरममध्ये जर तुम्ही कट केला तर तो व्यवस्थित कट होणार नाही. हे बघा मस्तपैकी कट होतं, म्हणजे आपला ढोकळा अगदी छान झालेला आहे. तुम्ही थोडंसं याला 15 मिनटानंतर चेकही करू शकतात, पण 15 मिनटामध्ये हा होतोच तयार, त्याच्यामुळे चेक करायची गरज नाही पडली मला. हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त जाळी आलेली आहे आणि छान फुलला पण आहे आपला ढोकळा. आणि टेस्टला तर खूपच भन्नाट झाला होता हा. तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. थोडंसं आपण इथे तडका तयार करूया. इथे मी तडका पॅनमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापलं. आता इथे मी थोडा तिखट मिरच्यांचा वापर करते. इथे मी 2 तिखट मिरच्या अशा बारीक कापून घेतल्या होत्या. मिरच्या छान तळल्या गेल्या ना की आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकूया. मोहरी पण छान तडतडू द्यायची. आणि इथे थोडंसं मी इथे पांढरे तीळ टाकते. आता आपला तडका तयार झालेला आहे. आपण लगेचच तडका आपल्या ढोकळ्यावरती टाकून घेऊया. झटपट बनते ही रेसिपी, काही वेळ लागत नाही हिला बनायला. फक्त 15 ते 20 मिनटं लागतात आपल्याला पूर्ण रेडी करायला ढोकळा. पण थंड झाल्याशिवाय तुम्ही याला कट करू नका, एवढं मात्र लक्षात ठेवा. बघा आता आपल्या पूर्णपणे आपण फोडणी याच्यावरती टाकून घेतलेलं आहे, मस्त पसरून घेतलेलं आहे आणि किती छान दिसते तुम्ही पाहू शकताय. टेस्टला तर खूपच छान लागतो. थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण याच्यावरती. रोज रोज तोच नाश्ता करण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्याकरता माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रगतीज किचन रेसिपी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी बघायला भेटतील. हे बघा किती मस्त छान स्पॉन्जिनेसपणा आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि टेस्टला पण खूप छान झाला होता हा ढोकळा. तर तुमच्याकडे जर आता पावसाळ्यामध्ये भरपूरच स्वीटकॉर्न येत आहेत, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथे माझ्या मुलाच्या डब्यामध्ये सुद्धा खमण ढोकळा दिलेला आहे. सकाळी ही रेसिपी केली होती मी तुमच्याकरता, तर तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून केली. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असणार तर फॉलो करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा का तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. बाय.